नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे सारंगखेड्यातील यात्रा। ही यात्रा महाराष्ट्रातील घोड्यांची 2 नंबर यात्रा मानली जाते। आम्ही पण ही यात्रा बघण्यासाठी सर्व फॅमिली आलो होतो। यात्रेच्या सुरुवातीलाच यात्रेत घुसत असताना उजवी आणि डावीकडे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची सुविधा केलेली असते। रस्त्याच्या बाजूला स्टेडीवेअर स्टॉल पण दिसतील। थोडं पुढे येताच रस्त्याच्या दोघी बाजूला गोडशेव, जिलेबी आणि फरसाण या दुकानांची लांब लचक लाईन दिसेल। आम्ही सर्व फॅमिली रात्रीच्या वेळेस आलो होतो आणि दिवसा पण पुन्हा येणार, कारण ही यात्रा रात्री आणि दिवसा बघण्याची वेगळीच मजा असते। इथून चतक फेस्टिवल सारंगखेडा हे प्रवेशद्वार आहे। सर्व लोक या चतक फेस्टिवल नावाजवळ फोटोशूट करत होते, कारण महाराष्ट्रातली 2 नंबर यात्रा म्हटल्यावर सर्वांना व्हॉट्सअपचे स्टेटस तर लावाच लागणार आहे ना। गेटमधून आतमध्ये येताच डावी आणि उजवीकडे सर्व खाण्याचे स्टॉल आहेत, जसं की बिर्याणी, चायनीज, भरपूर काही असे वेगवेगळे पदार्थ। आमची सर्व फॅमिली इथं उभं राहून काहीतरी विचार करत होती। त्यांचे सर्वांचे पण फोटोशूट करून घेतले आणि फिरायला निघालो। इकडे बाजूला स्टेज शो चालू होते। इथं रोज काही ना काही वेगळा प्रोग्राम असतो। एका बाजूला घोडा रायडिंगसाठी मस्त मोठा ट्रॅक बनवलेला आहे। ज्यांना कोणाला नवीन घोडा घ्यायचा आहे ते इथं घोड्याची स्वारी करून बघतात। आम्ही पण इथं थोडाच वेळ थांबून घोडेस्वारी बघितली। मग आम्ही सर्वजण थोडे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आलो। इथं भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या। आरती, कीर्ती, भारती इथं उभे राहून काहीतरी विचार करत होते। सर्वात आधी रायडिंग कोणत्या झोक्यावरती करायची? तिघींचा बसण्याचा प्लॅन झाला आणि सागर तिकीट घेण्यासाठी गेला। ते सर्व राईड साठी गेले आणि मी इकडे यात्रा फिरत फिरत इकडे आलो। VR लावलेल्या ह्या भाऊचे सर्वजण मजा घेत होते। त्यानंतर ओम, सागर, आम्रपाली आणि मी मौजचा कुवा पाहण्यासाठी गेलो। या भाऊला तिकीट दिले आणि वरती चढलो। वरतून पूर्ण सारंगखेडा यात्रा अशी दिसत होती। थोड्याच वेळात तो गाडी फिरवणारा कार्यकर्ता आला आणि त्याने गाडी फिरवण्याला सुरुवात केली।
गोल गोल राऊंड मारून लोकांच्या हातातून पैसे खेचत होता. लगेच थोड्याच वेळानंतर त्यांनी 2 टू व्हीलर आणि कार फिरवली. मागे जरा ग, असं नको ढकलू बा. मागे वय सांगा तुले. सर्वांनी मौजचा कुवा पाहून सण भरपूर आनंद घेतला आणि शो संपल्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि अजून थोडी यात्रा फिरून घराकडे निघालो, कारण यात्रेला उद्या पुन्हा यायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.